थ्रू लेबर पेन पासून चालू होते. जेव्हा थ्रू लेबर पेन चालू होतो तिथून तर फुल डायलेटेशन ऑफ द सर्विक्स. पहिल्या स्टेज मध्ये बेबी बाहेर येत नाही. सेकंड स्टेज मध्ये जेव्हा फुल डायलेटेशन ऑफ द सर्विक्स टू एक्सपल्शन ऑफ द fetus and expulsion of the fetus. आणि थर्ड मध्ये प्लॅसेंटल स्टेज म्हणतात, ज्यामध्ये प्लॅसेंटा बाहेर येतो. आणि फोर्थ स्टेज असते स्टेज ऑफ ऑब्झर्वेशन. त्या 4 स्टेजेस असतात. ठीक आहे. आजचा आपला टॉपिक आहे वेंटोस डिलिव्हरी. आता सगळ्या गोष्टी नॉर्मल आहे. एकदम मयुरी नॉर्मल डिलिव्हरीच आहे, पण बेबीचं हेड जे आहे सगळं नॉर्मल आहे, पण बाहेर येत नाही आहे. कुठल्याही कारणामुळे जर काही कॉम्प्लिकेशन्स येत आहे बेबीचं हेड डिलिव्हर्ड करायला, तर त्यावेळेला आपण हेड रिमूव्ह करण्यासाठी इथे एक कप लावतो. तो जो कप आहे त्याला म्हणजे इलेक्ट्रिकल कनेक्शन राहते. या कपने काय होते, इथे एक प्रेशर क्रिएट होते आणि ते प्रेशरनी जो बेबी आहे बाळाचा डोका आहे ते ओढला जाते, खेचले जाते आणि बाहेर निघते. दॅट इज द वेंटोस डिलिव्हरी. एका कपच्या सहाय्याने प्रेशर देऊन जेव्हा आपण बेबीचं हेड जे आहे ते बाहेर काढत आहे त्याला म्हणतात वेंटोस डिलिव्हरी. तुम्ही 3 इडियट मूवी बघितला असेल, त्यामध्ये आमिर खान जो आहे तो काय करतो, मेडिकल फॅसिलिटी काही अवेलेबल राहत नाही तेव्हा ते काय करतात, एक असंच व्हॅक्यूम क्लीनर पासून एक प्रेशर कप तयार करतात आणि काय करतात, बेबीला त्या कपच्या थ्रू प्रेशर देऊन बाहेर काढतात. तेच आहे व्हॅक्यूम डिलिव्हरी. कळलं का? एक आयडिया आली आहे व्हॅक्यूम डिलिव्हरी म्हणजे काय. किंवा त्याला वेंटोस डिलिव्हरी, वेंटोस डिलिव्हरी पण म्हणतात. सर्वप्रथम मार्लस्ट्रॉम यांनी 1956 मध्ये याचा उपयोग केला. कोणी केला? मार्लस्ट्रॉम. इन द इयर ऑफ 1956 मध्ये फर्स्ट टाइम या वेंटोस डिलिव्हरीचा उपयोग केला. त्यानंतर हायलाइट करून ठेवायचं त्याला. त्यानंतर यात सुधारणा होत गेल्या. वेंटोस हे एक कपाच्या आकाराचे हत्यार आहे. एका कपासारखं वाटीसारखं एक त्याचा आकार असतो. याच्या सहाय्याने धातूचा किंवा रबरच्या हा या कपासारखा भाग गर्भमस्तक ऑसिपुट भागावर लावतो. ठीक आहे. इथं गर्भमस्तक जे आहे त्या कपासारखा भाग जो आहे तो आपण गर्भमस्तकावर लावतो. दुसरे टोक हँड पंपला किंवा इलेक्ट्रिक पंप आपल्याकडे जे असेल त्याला जोडून एक पोकळी निर्माण केली जाते. म्हणजे इथे कसं प्रेशर दिल्या जाते, एक पोकळी निर्माण केल्या जाते व गर्भ ओढून काढला जातो. कळलं का? डेफिनेशन मध्ये काय आहे, एक कपाच्या आकारासारखं एक डिव्हाइस आहे जो काय करते, बेबीच्या हेडला लावलं की ते पोकळी निर्माण करते आणि त्या प्रेशरने बेबीचा हेड जे आहे ते बाहेर निघतं. ठीक आहे. अशा प्रकारे वेंटोस डिलिव्हरीची क्रिया असते. आता आहे कारणे. नेमकं वेंटोस डिलिव्हरी आपण का करतो. फर्स्ट आहे फॉर्सेप लावण्यापेक्षा किंवा फॉर्सेपला पर्याय म्हणून ही पद्धत वापरतात. फॉर्सेप पेक्षा सुरक्षित पद्धत आहे. आपण फॉर्सेप डिलिव्हरी शिकली आहे. दोन्ही साइडने आपण काय करतो, बेबीचं जे हेड आहे ते लॉक करून घेतो फॉर्सेप मध्ये आणि बेबीच्या हेडला बाहेर ओढतो, पुल करतो. त्याच्यापेक्षा ही बेटर आहे. म्हणजे इथे जे इंजुरी, फेशियल नर्व इंजुरी होण्याचे चान्सेस इथे कमी राहतात. त्यानंतर जुळ्या गर्भापैकी दुसऱ्या गर्भाचे डोके बाहेर येण्यास वेळ लागला तर, ट्विन्स म्हणजे मल्टिपल प्रेग्नन्सी आहे, ट्विन्स प्रेग्नन्सी आहे, तर तेव्हा सेकंड बेबी जो आहे त्याचं डोकं यायला वेळ लागत असेल तर तेव्हा सुद्धा आपण ही प्रोसेस जी आहे ती अप्लाय करू शकतो. त्यानंतर मातेला थकवा आला असेल तर, गर्भाशय शिथिल झाला असेल तर, एखाद्या वेळेस माता जी आहे खूप जास्त थकलेली असते, तिला पुश नाही करता येत, तेवढे एफर्ट्स नाही देता येत, किंवा गर्भाशय आहे पूर्ण सेन्सेशन लॉस झाला आहे, काहीच तिला समजत नाहीये की काय करावं म्हणून, पूर्ण युटेरस सॉफ्ट होऊन गेलेलं राहते, तर अशा कंडिशन मध्ये आपण वेंटोस डिलिव्हरी करू शकतो. हे आहे कारणे. वेंटोस लावण्यापूर्वी आवश्यक बाबी. वेंटोस लावण्याच्या आधी काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. ग्रीवा हुक म्हणजे जे सर्विक्स आहे त्या सर्विक्स
जो आहे तो ॲटलिस्ट 6 सेंटीमीटर डायलेट व्हायला हवा. कारण जर त्याला स्पेसच नाही मिळाले बाहेर यायला, हा जो सर्विक्स आहे ॲटलिस्ट 6 सेंटीमीटर इतका डायलेट व्हायला हवा. जर इथे स्पेसच नसेल तर तो बाहेर येणार नाही, तुम्ही कितीही प्रेशर लावलं तरी. म्हणून ॲटलिस्ट 6 सेंटीमीटर आपल्याला सर्विक्स डायलेट झाला आहे की नाही ते बघायचं आहे. कसं बघणार? डायलेटेशन कशाने चेक करतो? डायलेटेशन कसं चेक करणार आपण? किती डायलेट झाला आहे? हे काय आहे? PV एक्झामिनेशन मध्ये काय करतो आपण? पर वजायनल एक्झामिनेशन. कसं करतो? बरोबर, सांग महिमा. लेफ्ट हँडचे दोन फिंगर आतमध्ये इन्सर्ट करून चेक करतो की किती सेंटीमीटर डायलेट झालाय. हे जे दोन फिंगर आपले एवढे जर डायलेट झाले टोटल, तर याचा मिनिंग पूर्ण 10 सेंटीमीटर डायलेटेशन झालेलं आहे. तर चेक करणार आपण किती सेंटीमीटर, 2, 4, 6, 8 आणि टोटल डायलेटेशन म्हणजे 10 सेंटीमीटर. तर 10 सेंटीमीटर डायलेट झाला आहे का ते याच्याने समजते. तर जर 6 सेंटीमीटर डायलेट झालं असेल तरच आपण वेंटोस डिलिव्हरी करणार, नाहीतर वी विल वेट. गर्भमस्तक एंगेज झालेले असावे. एंगेजमेंट म्हणजे काय? नॉर्मल लेबरमध्ये शिकले कार्डिनल मुवमेंट 9 असतात, ज्यामध्ये डिसेंट होते, बेबी खाली येतो आणि एंगेज होतो. गर्भमस्तक जे आहे, फिटल हेड जे आहे ते पेल्विस मध्ये फिट होणे, दॅट इज एंगेजमेंट. एकदा एंगेजमेंट झाली की नंतर फिटल हेड जे आहे ते परत जात नाही वापस वर एंगेजमेंट झाल्यानंतर. तर एंगेजमेंट व्हायला हवे. फिटलचं जे हेड आहे ते जनन मार्गात कोणताही अडथळा नसावा, जसे की एखादी सिस्ट आहे, ट्यूमर आहे, असं कुठलंही अडथळा तिथे नसायला पाहिजे. तेव्हाच आपण हे जे प्रोसिजर आहे हे परफॉर्म करू शकणार. आता याचे काही धोके आहे. गर्भमस्तकावर कप लावलेल्या ठिकाणी सूज येते. कधी कधी काय होते, जिथे आपण कप लावतो इथे जास्त प्रेशर जर लागलं तर तिथे सूज येण्याचे चान्सेस राहते. ब्लिडिंग म्हणजे हेमॅटोमा, सेफॅलिक हेमॅटोमा म्हणतात, तो होण्याचे चान्सेस राहते. किंवा कधी कधी काय होते, त्या तिथे इन्फेक्शन होऊन पस सुद्धा होण्याचे चान्सेस राहतात ही प्रोसिजर परफॉर्म करताना. बघा, गर्भमस्तकावर कप लावल्या ठिकाणी सूज येते, यास चिनॉन म्हणतात. जी सूज येते गर्भमस्तकावर त्याला चिनॉन म्हणतात. काय म्हणतात? चिनॉन. काही अवधीनंतर ही सूज कमी होऊन जाते. क्वचित वेळी यामध्ये जंतू संसर्ग होऊन पू होऊ शकतो. काही वेळा जर इन्फेक्शन झालं तर त्यामध्ये पस फॉर्मेशन होऊ शकते. रक्ताची गुठळी होते, दॅट इज सेफॅलिक हेमॅटोमा. मी आता सांगितलं, हेमरेज होऊन तिथे गुठळी तयार होऊ शकते. किंवा मातेच्या योनी मार्गात खरचटणे किंवा जखम होणे. जास्त प्रेशर लागल्याने मातेला सुद्धा जखम होण्याचे चान्सेस राहतात. प्रसवोत्तर तुम्हाला काय करायचं आहे? बाळाचे निरीक्षण करावे. चिनॉन वगैरे आला आहे का, किंवा दुसरी काही इंजुरी झाली आहे का, त्याचा रेस्पिरेटरी रेट चेक करायचा व्यवस्थित आहे का, रडतो आहे का, फीड घेतो आहे का, ह्या बेसिक गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. नंतर ब्रेस्ट फिडिंग द्यावे, लगेचच त्याला फिडिंगला द्यायचं आहे. आणि मातेला पेरिनियल वॉश द्यावा, म्हणजे आपल्याला समजेल कुठून ब्लिडिंग होत आहे का किंवा काही खरचटलं आहे का. तर हे आहे वेंटोस प्रसव क्रिया. सरळ सरळ काय करायचं आहे? वेंटोस कप लावून, वेंटोस कप जो आहे तो बेबीच्या ऑसिक्यूटला लावून बेबीला बाहेर काढायचं आहे. केव्हा केव्हा करणार? जेव्हा 6 सेंटीमीटर डायरेक्ट झालाय का ते बघायचं, तेव्हाच आपण परफॉर्म करू शकणार. आणखी गर्भमस्तक एंगेज झालं असेल तर, आणि जर कुठलाच अडथळा नसेल तर. धोके काय काय होणार? कॉम्प्लिकेशन, सूज येणे, सूज होऊ शकते, जंतू संसर्ग, रक्ताची. त्यानंतर काळजी काय करणार? प्रसवोत्तर बाळाचे निरीक्षण करणे, आणि मातेला पेरिनियल द्यावा. त्यानंतर आणखी काही शस्त्रक्रिया आहेत, छोट्या छोट्या सर्जरीज आहेत, ते आपण बघूया. एम्ब्रियोटॉमी. एम्ब्रियो म्हणजे काय होते? गर्भ. फिटस.
टॉमी म्हणजे काप कापणे. ठीक. तर आता यामध्ये पण काही सर्जरीज आहेत. एम्ब्रियोटॉमी म्हणजे गर्भ कापणे. गर्भाचा काही भाग कापून त्याचा आकार लहान करून तो योनिमार्गातून काढण्यासाठी 4 प्रकारच्या शस्त्रक्रिया करतात. कधी कधी काय होते, गर्भाला बाहेर काढण्यासाठी त्याला कापावं लागते. त्याला कापून जेव्हा आपण बाहेर काढतो तेव्हा त्याला म्हणतात एम्ब्रियोटॉमी म्हणजे फिटसला कापणे. तर त्यासाठी 4 प्रकारच्या सर्जरी आहेत. क्रॅनिओटॉमी, क्रॅनिओटॉमी बघा, क्रॅनिओटॉमी. त्यानंतर आहे क्लिडोटॉमी, क्लिडोटॉमी. नंतर काय आहे डिकॅपिटेशन थर्ड वन डिकॅपिटेशन डिकॅपिटेशन. फोर्थ वन इव्हिसरेशन इव्हिसरेशन. या 4 प्रकारच्या शस्त्रक्रिया आहेत ज्या आपण करतो. गरोदरपणात बाईची योग्य काळजी घेतली आणि अस्वाभाविकता वेळीच ओळखून उपाय केले तर या शस्त्रक्रिया करण्याची वेळ येत नाही. काय करावं लागेल, ह्या शस्त्रक्रियेची वेळ तेव्हा येणार नाही जेव्हा आपण प्रॉपर मातेची काळजी घेणार. जर काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर त्यांना वेळेत आपण जर ट्रीट केलं तर हे सगळं करण्याचं काम पडणार नाही. अशी वेळ एखाद्या मातेवर आली तर त्याचा अर्थ आपली प्रसवपूर्व काळजी कमी पडते. जर यापैकी कुठलीही सर्जरी करण्याची वेळ जर आली तर याचा अर्थ की आपण जे केअर प्रोव्हाइड केली त्यामध्ये काहीतरी कमतरता आहे. आपल्या क्षेत्रातील एखाद्या गरोदर बाईवर अशी वेळ येऊ नये याची काळजी ग्रामीण भागात काम करणाऱ्या प्रत्येक प्रसविकेने घेतली पाहिजे. हायड्रोकेफॅलस किंवा तशीच काही विकृती असेल तरच अशी शस्त्रक्रिया करावी लागेल अशी प्रसविकेची नेहमी खबरदारी घ्यावी. तर सगळ्यात आधी आहे क्रॅनिओटॉमी म्हणजे काय बघा, गर्भाची कवटी फोडून मस्तकाचा आकार लहान करून गर्भ बाहेर काढणे. बघा, क्रॅनिओटॉमी मध्ये काय करतात, डायरेक्ट फिटस जे आहे त्याची जी कवटी आहे ते आतमध्ये फोडतात आणि नंतर त्याला बाहेर काढतात. हे आहे क्रॅनिओटॉमी. तेव्हाच करतात जेव्हा बेबी जो आहे तो डाय असेल, जगू शकत नसणार त्या केसमध्ये असं करतात. हे होऊ नये म्हणून आधीच आपल्याला काय करावं लागेल, प्रिकॉशन्स घ्यावे लागणार. प्रॉपर त्या मातेची काळजी करावी लागणार. मेडिकेशन, डाएट या सगळ्या गोष्टीवर लक्ष द्यावं लागेल. तर हे आहे क्रॅनिओटॉमी. नंतर आहे क्लिडोटॉमी. गर्भाच्या गळपट्टीचे 1 किंवा दोन्ही हाडे कापून धड लहान करून गर्भ काढतात. गळ्याच्या जवळचे जेही काही बोन्स आहेत ते डायरेक्ट कापून टाकतात आणि त्याची साईज जी आहे ते छोटी करतात बेबीची. जर हड्ड्या तोडल्या शरीरातल्या तर साईज कमी होऊन जाणार, त्याच्यानंतर मग त्याला रिमूव्ह करतात. ती आहे क्लिडोटॉमी. नंतर आहे डिकॅपिटेशन. गर्भाची मान कापून काय करतात, तिथे डायरेक्ट गर्भाची मान कापून धडापासून डोके वेगळे करण्याच्या शस्त्रक्रियेला डिकॅपिटेशन म्हणतात. 2 डोक्याचा राक्षस गर्भ असल्यास अशी शस्त्रक्रिया करतात. हे जर मग पर्टिक्युलर कॉम्प्लिकेशन असेल, 2 याचं बेबी असेल, 1 बेबी आणि 2 डोके असतील तर तेव्हा मग आपण ही प्रोसिजर करतो. नंतर आहे एव्हिसरेशन. गर्भाला जलोदर असेल तर त्याचे पोट खूप मोठे असते, म्हणजे वॉटरचा एक प्रॉब्लेम आहे तो जलोदर म्हणजे ज्यामध्ये काय होते की पोटात खूप जास्त पाणी जे आहे ते साचल्यामुळे पोटाचा आकार जो आहे तो वाढत जातो. तर अशा कंडिशनमध्ये एव्हिसरेशन करतात. अशा वेळी गर्भाची उदरपोकळी फोडून त्यातील पाणी व इंद्रिये काढण्यासाठी एव्हिसरेशन ही शस्त्रक्रिया करतात. जरी गर्भ मृत असला तरी मातेला सेप्सिस होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. अशा शस्त्रक्रियेला पुंडल नव ब्लॉक करून पुडंडल नव म्हणजे जनरल अनेस्थेशिया सारखीच आहे हे करून तो भाग जो आहे तो बधीर करतात किंवा जनरल अनेस्थेशिया देतात.
सेम ॲज लाईक जनरल अनेस्थेशिया देऊन आपल्याला ह्या सगळ्या प्रोसिजर आहेत त्या कराव्या लागतात. या शस्त्रक्रियेसाठी योनी मार्गातील शस्त्रक्रियेसाठी लागणारी हत्यारे लागतात. एम्ब्रिओटॉमीसाठी म्हणून एम्ब्रिओटॉमी सिझर्स, कल परफोरेटर, तारेची कसरत, ब्लँड, शार्प हुक अशी विनायक हत्यारे निर्जंतुक करून ठेवावी लागतात. सगळे इन्स्ट्रुमेंट निर्जंतुक स्टराईल करायचे आणि रेडी ठेवायचे. या हत्यारांचा उपयोगच करावा लागणार नाही अशा प्रकारे गरोदर स्त्रियांची प्रसविकांनी काळजी घ्यावी. असं कोणासोबत होऊ नये यासाठी तुम्हाला प्रॉपर त्या मातेची काळजी घ्यावी लागणार. काळजी घेण्यासाठी जसं की आपण सगळ्यात आधी त्यांना डाएटबद्दल सांगणार, त्यानंतर मेडिकेशन, हायजीनबद्दल, इम्युनायझेशनबद्दल, एक्झरसाइज, योगा ह्या सगळ्या बेसिक गोष्टीबद्दल सांगणार की ज्यामुळे त्यांना अशा ज्या हार्मफुल प्रोसिजर आहेत यांना सामोरे नाही जावं लागलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आहे आता ANMची जबाबदारी. ANMची जबाबदारी काय आहे? शस्त्रक्रियापूर्व कुठलीही शस्त्रक्रिया करायच्या आधी काय जबाबदारी आहे? शस्त्रक्रियेसाठी भूल देण्याची गरज असेल तर मातेची व नातेवाईकाची संमती घेणे, कन्सर्न फॉर्म. बरोबर. कुठलीही सर्जरी करायच्या आधी आपण कन्सर्न फॉर्म घेणार. किमान 6 तास आधी तोंडावाटे काहीही देऊ नये, नील बाय माउथ. ठीक आहे. NBM ठेवणार पेशंटला. झायलोकेन देताना याची आवश्यकता नसते किंवा दातळीच्या शस्त्रक्रियेवेळी ही आवश्यक नाही. झायलोकेन आपण काय स्थानिक भूल जे काही असते म्हणजे शस्त्रक्रियेसाठी आपण जनरल अनेस्थेशिया देतो. त्यानंतर झायलोकेन स्किड टेस्ट. हातावर त्वचेमध्ये 0.1 ml झायलोकेन टोचून चाचणी घ्यावी की कुठल्या झायलोकेन कशासाठी करतात? ॲलर्जिक रिॲक्शन काही आहे का आणि तिथे सर्कल करायचं की काही येते का म्हणून. ठीक आहे. तर हे करणार आपण. त्यानंतर इंजेक्शन टिटॅनस टॉक्सॉइड प्रसवपूर्व दिले असल्याची खात्री करावी. TTचा जो फर्स्ट डोज आहे केव्हा देतो आपण? फर्स्ट डोज प्रेग्नन्सीमध्ये कन्सीव्ह झाल्यानंतर. तर सगळे डोस घेतले आहे की नाही ते तिथे व्हेरीफाय करायचं. त्यानंतर A आहे अश्युरन्स. मातेला व नातेवाईकांना धीर द्यावा, समजून सांगावे की ठीक आहे, ठीक होणार, जे काही करत आहे त्यामध्ये तुमचा फायदा आहे, म्हणजे तुमच्या आरोग्यासाठीच आपण करत आहे याबद्दल त्यांना सांगायचं, अश्युरन्स द्यायचं आहे. B म्हणजे ब्लॅडर. मातेस ऑपरेशन थिएटरमध्ये पाठवण्यापूर्वी मूत्राशय रिकामा करावा किंवा जर C-सेक्शन करत असेल तर कॅथेटरायझेशन करून ब्लॅडरला एम्प्टी करून घ्यायचं. त्यानंतर आहे कन्सर्न. जसं की आपण आधीच बघितलं की कन्सर्न फॉर्म भरून घ्यायचा कुठलीही सर्जरीच्या आधी. त्यानंतर क्लीनलीनेस. सगळीकडे स्वच्छता असायला पाहिजे. इन्स्ट्रुमेंट सुद्धा निर्जंतुक असायला पाहिजे. बाईलाही निर्जंतुक किंवा स्टराईल झालेले कपडे, ओटीचे जे काही कपडे असतात ते आपण तिथे त्यांना घालायला देणार. त्यानंतर आहे ड्रॅपिंग. मातेला स्वच्छ गाऊन द्यावा, ओटीचे कपडे देणार. त्यानंतर इव्हॅल्युएशन. मातेच्या व बाळाच्या स्थितीचे पूर्ण मूल्यमापन करावे. मातेचा रक्तदाब, नाडी, श्वसन, गर्भाशयाची आकुंचने तपासावी, म्हणजे व्हायटल सायन्स जे आहेत ते चेक करणार. केस पेपरवर नोंद करावी. योनिस्त्राव निरीक्षण करून बाळाचे गर्भहृदय ठोके ऐकावेत आणि नोंद करावी. सरळ इव्हॅल्युएट करायचं प्रोसिजर. नंतर काही कॉम्प्लिकेशन झाले आहे का. त्यानंतर ट्रान्सपोर्ट. तिला ओटीमधून जनरल वॉर्डमध्ये ट्रान्सपोर्ट करून घ्यायचं. त्यानंतर शस्त्रक्रियेनंतर काय काय काळजी करणार शस्त्रक्रियेनंतर सांगा. एक पॉईंट सांगा तुमच्या भाषेत. झाला मग चॅप्टर समाप्त. गृहभेटी. काय? गृहभेटी फॉलोअपसाठी बोलवणार शस्त्रक्रियेनंतर. हां, आणखी व्हायटल सायन्स चेक करणार. आणखी पौष्टिक आहाराबद्दल सांगणार, पौष्टिक आहार देणार. बाळ फिडिंग करत आहे का या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष देणार. ठीक आहे. काय काय बघितलं आज आपण बघितलं आधी बघितली. त्यामध्ये काय बघितलं? डेफिनेशन, कारणे, बाबी, धोके, प्रसवोत्तर शस्त्रक्रिया आणि ANMची जबाबदारी. क्रॅनिओटॉमी म्हणजे गर्भाचे दोन्ही हाडे कापून लहान करून त्याला बाहेर काढले जाते. डिकॅपिटेशन म्हणजे मान कापून तळापासून डोके. एव्हिसेरेशन म्हणजे
गर्भाला जर गर्भाला खूप दोन मोठे डोके असेल तर तर एक डोकं कापून नंतर त्याला बाहेर काढ. बाहेर काढ. ठीक आहे. या सगळ्या प्रोसिजरला काय म्हणतात? वेंटेनस एम्ब्रियोटॉमी. एम्ब्रियोटॉमी. काय म्हणतात? एम्ब्रियोटॉमी. ठीक आहे, क्लिअर आहे. चला बाकीचं उद्याला बघूया.